नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे. ट्रायडंट लिमिटेड टेक्स्टाईल सेक्टर सध्या खाली आहे आणि त्याच्यामुळे ट्रायडंट लिमिटेड हा टेक्स्टाईल सेक्टरमधलाच एक शेअर आहे, दिग्गज शेअर आहे. यार्न्स, बाथ अँड बेड, पेपरमध्ये मायनर आहे, केमिकल्स, ओके, आणि ऑब्व्हियसली एनर्जी, ओके. हे छोटं आहे सगळं. मेनली यांचा बिझनेस बाथ आणि टॉवेल्स आणि लेनन याच्यातनं देतो. ती ट्रायडंट लिमिटेड ही कंपनी आहे. आता आवर व्हिजन अँड आवर व्हॅल्यूज, प्रत्येकाची तुमच्या पण काही व्हिजन असेल, तुमच्या पण काही व्हॅल्यूज असतील, त्या कंपनीचे बघा काय. इन्स्पायर्ड बाय चॅलेंजेस, तर यू शुड ऑल्सो गेट इन्स्पायर्ड बाय चॅलेंजेस. आता मार्केटमध्ये चॅलेंजेस चालू आहेत ना, तर यू शुड गेट इन्स्पायर्ड बाय दॅट, लर्न मोर अँड मोर अँड देन गेट advantage to you, okay. Inspired by challenges, we will see and add value to life. So you can also add value to your life by investing now, slowly, and together prosper globally, okay, and together prosper as a family, okay. Values काय, to provide customer satisfaction, or customer, तुमचा कोण कस्टमर आहे, तर तुमची बेसिकली family is your customer, okay, through teamwork based on honesty, integrity, most important value which is immutable, honesty and integrity, फॉर कंटिन्युअस ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तुम्ही सुद्धा कंटिन्युअसली शिकत राहिलं पाहिजे. तुम्ही जे काय असाल, ओके, ऑब्व्हियसली यू मस्ट हॅव बीन ग्रॅज्युएटेड, यू मस्ट हॅव डन डॉक्टरेट, व्हॉट एव्हर इट इज. पण फायनान्स जर तुम्हाला शून्य येत असेल, तर तुम्हाला कंटिन्युअसली लर्निंग करणं अपेक्षित आहे आणि त्याच्यामधूनच तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते. तर हा जो चॅनल आहे, तो तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न करण्याचा मार्ग दाखवतोय. त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्युअसली शिकत राहा, हा चॅनल बघत राहा. मी जे काय सांगतोय गेले वर्षभरात, ते चॅनलमधलं सगळं ज्ञान परत बघा, ओके, असं माझं तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, ओके. तर दीज आर द व्हॅल्यूज अँड युअर व्हिजन फॉर द लाईफ, ओके, पर्पज ऑफ द लाईफ. तर कंपनी ओव्हरव्ह्यू असा आहे, ओके. तुमचा सुद्धा ओव्हरव्ह्यूचं तुम्ही एक ड्रॉइंग करायला पाहिजे, की तुम्ही आत्ता इथे आहे, 5 वर्षांनी इथे जाईन, 10 वर्षांनी तिथे जाईन, ओके, 40 वर्षांनी तिथे जाईन, ओके. आणि व्हॉट एव्हर माय गोल्स आर अँड ड्रीम्स आर देअर, यू कॅन ड्रीम बिग, ओके, नो डाऊट, लाईक धीरूभाई अंबानी. आणि ती ड्रीम अचीव्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा चॅनल बघायला पाहिजे आणि शिकायला पाहिजे, की कसं आपण मोठं होऊ शकतो पैशाकडून, आणि थिंकिंग सुद्धा आपलं कसं ब्रॉड करायचं, व्हिजन कशी ब्रॉड करायची, ओके. तर ही कंपनी लीडिंग इंटिग्रेटेड होम टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरर आहे, ओके. वर्ल्ड्स लार्जेस्ट व्हीट स्ट्रॉ बेस्ड पेपर मॅन्युफॅक्चर आहे. व्हीट स्ट्रॉपासून पेपर बनवत आहे. दिस इज समथिंग न्यू, ओके. आणि नॉर्थ इंडियामध्ये आहे ही, आणि वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्नॉलॉजी वापरते ऑब्व्हियसली. ग्लोबली बेस्ट इन क्लास बिझनेस पार्टनर्स यांचे आहेत. फीचर्ड इन टाइम, होम टेक्सटाईल, बिझनेस इंडिया मॅगझिन्स वगैरे. इंटरिम डिव्हिडंड दिलेला आहे. उजवीकडे तर तुम्ही इथलं ₹अर्धा म्हणजे ₹50 पर शेअर इंटरिम डिव्हिडंड पण दिले 2026चे. अजून 2026चे रिझल्ट्स यायचे आहेत. त्यांनी ऑलरेडी 50 पैसे डिव्हिडंड पर इयर 2026साठी देऊन टाकलेलं आहे, ओके. आणि एक्सपोर्ट किती वाढले? 53% एक्सपोर्ट्स वाढलेले त्यांचे यावर्षी. सगळं ट्रान्सफॉर्मेशन जर्नी तुमची सुद्धा तुम्ही हा मॅप काढू शकता. तुम्ही कुठल्या रस्त्यावरून आलात आणि कुठे चाललेला आहेत, ओके. तर 2000 सालीपासून यांनी दिलेलं आहे. 1999 टू 2000. 2010ला काय झालं, 2010-20ला काय झालं. तुम्ही सुद्धा यू कॅन ऑल्सो रिफ्लेक्ट ऑन युअर लाईफ, ओके. तुम्ही 40 वर्षाचे असाल, तर तुम्ही 35 वर्षाचे असताना कुठे होतात फायनान्शियली, 30 वर्षाचे असताना कुठे होतात, 20 वर्षाचे असताना शून्य होतं तुमच्याकडे फायनान्स, ओके. वडिलांकडून पैसे घेत होतात. त्यानंतर तुम्ही कसे डेव्हलप झालात ते तुम्ही रिफ्लेक्ट करा, आणि हा त्याचा एक मार्ग कंपनीचा दाखवला आहे. तुम्ही सुद्धा ट्रीट युअरसेल्फ ॲज अ कंपनी, अँड ऑब्व्हियसली देन यू कॅन थिंक ऑफ you can think of changing your road if you wish so, ओके. तर फार उत्तम ह्याच्यामध्ये तुम्हाला एक डायरेक्शन मिळते, की हाऊ डू यू रिफ्लेक्ट ऑन युअर लाईफ, व्हॉट यू हॅव डन सो फार. अवॉर्ड्स अँड अॅक्युलेट्स या कंपनीला किती मिळाले, तुम्हाला अवॉर्ड्स अँड अॅक्युलेट्स मिळाले असतील किंवा नसतील तर मिळण्यासाठी काय करायला पाहिजे, ओके. दॅट ऑल्सो यू कॅन थिंक ऑफ डुईंग. हाऊ डू यू वॉन्ट टू बिकम अ स्टार परफॉर्मर इन युअर कंपनी, और हाऊ डू यू वॉन्ट टू बिकम अ स्टार रेव्हेन्यू मेकर फॉर द इयर, और प्रॉफिट मेकर फॉर द इयर. किंवा फॉर इन्स्टन्स मार्केटमध्ये तुम्ही मॅक्सिमम प्रॉफिट कसा मिळवू शकाल इन दिस ॲडव्हर्स सिच्युएशन ऑल्सो, ओके. ट्रेडिंग करून, ॲज सिम्पल ॲज दॅट. ट्रेडिंगमध्ये रोजचं ट्रेडिंग नाही, डे ट्रेडिंग नाही. महिन्यातनं तुम्ही एकदा घेतले आणि एकदा विकले ना, तरी सुद्धा तुम्ही ट्रेडिंगमधून मोर दॅन फिक्स्ड डिपॉझिट इन्कम काढू शकता. म्हणजे मोर दॅन 10% पर मंथ इन एक्स शेअर, और वाय शेअर, और झेड शेअर, और ए शेअर, और बी शेअर, ओके. कारण मार्केट असं आहे, की प्रत्येकाला अपॉर्च्युनिटी दे असतं. तुम्हाला कुठल्या शेअरमध्ये अपॉर्च्युनिटी आहे हे कळलं पाहिजे, ओके. कमिंग बॅक टू दिस प्रेझेंटेशन, या लोकांचे हे सगळे पार्टनर्स आहेत बघा. Amazon, कॉस्टको, डीमार्ट, फ्लिपकार्ट, IKEA, JC Penney, ओके. या सगळ्यांना डायरेक्ट पण कॅटर करतात, आणि ऑब्व्हियसली शॉप्समधून पण हे लोक तुम्हाला विकतात. ताज सुद्धा यांचे काय म्हणायचं, चादरी आणि टॉवेल्स वापरतात. ओबेरॉय सुद्धा वापरतात. या
त्याचा ओव्हरव्ह्यू काय आहे टेक्सटाईल इंडस्ट्रीचा. टेक्सटाईल इंडस्ट्री काय ग्लोबल टेक्सटाईल इंडस्ट्री इज ग्रोइंग ॲट 6.6%. भारतामध्ये 60% वाढते. आता टिपिकली प्रत्येक कंपन्या ॲव्हरेज 90% कंपन्या दे आर ग्रोइंग ॲट 7% पर ॲनम. त्याच्याहून जास्त ग्रो होत नाहीत. प्रॉफिट मे ग्रो ॲट 10% पर ॲनम और 12% पर ॲनम. नवीन कंपन्या असतात तर ठीक आहे, दे आर ग्रोइंग ॲट 30% पर ॲनम. फॉर इन्स्टन्स सोलर कंपनीज राइट नाऊ, सोलर पॅनल दे आर ग्रोइंग ॲट 30% पर ॲनम. पण किती वर्ष? मे बी 3-4 वर्ष, 5 वर्ष, त्यानंतर नाही ना. पण त्याच्यामध्ये नवीन कंपन्या असल्यामुळे गॅरंटी नाही आहे, की परफॉर्म कसे करतील. जुन्या कंपन्यांमध्ये गॅरंटी असते. कसे परफॉर्म करतील ते. येस, ट्रायडंट हॅज प्रूव्हन इट्स मेटल. तर रेव्हेन्यू 60% ग्रो होते. डिमांड 60% ग्रो होते. कारण तुम्ही तुमच्याकडे समजा अ, 100 कपडे असते. असूम दॅट यू आर हॅव्हिंग 100 कपडे. त्याच्यामध्ये 20 कपडे आहेत समजा. ओके, 100% मध्ये. 100% मध्ये 20 कपडे आहेत. तर तुम्ही ॲन्युअली एक तरी कपडा फेकून देता की नाही? तर तेवढी दॅट इज व्हॉट इज ग्रोथ ऑफ दिस कंपनी 7% पर ॲनम. ओके, आणि नवीन घेता. ESG मध्ये तुम्हाला माहिती आहे ना, गव्हर्नन्स सगळ्यात शेवटचं. नंतर ई म्हणजे एन्व्हायर्नमेंटल, सोशल आणि ऑब्व्हियसली गव्हर्नन्स. हे गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलेलं असल्यामुळे हे सगळे त्यांना सस्टेनेबिलिटी, नंतर CSR म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि गव्हर्नन्स. ओके, आणि ऑब्व्हियसली एफिशियन्सी. गव्हर्नन्स विथ एफिशियन्सी हे सगळं त्यांना बघायला लागतंय. सगळ्याच कंपन्या दाखवतात ते करतायत म्हणून. पण ज्याची मार्केट कॅप वाढत असते, ओके, ती कंपनी टिपिकली ESG इज इम्प्लिमेंटिंग इन अ बेटर फॅशन. कारण दे कॅन अफोर्ड टू स्पेंड दॅट मच बिकॉज दे आर हॅव्हिंग रिअल प्रॉफिट. ओके. तर फायनान्शियल इयर Q3 मध्ये काय झालं यांचं? टोटल इन्कम झालं 1,594 कोटी. ओके. EBITDA मार्जिन 9% आहे. 9.9%. PBT 4% आहे आणि कॅश प्रॉफिट 116 कोटी झालेलं आहे. एका क्वार्टरमध्ये. ओके. आणि डिस्ट्रिब्युशन कसं आहे? ते यार्नमध्ये यांचे किती आहेत बाबा? मेन बेड अँड बाथ लिनेनमध्ये आहेत. ओके. दॅट इज 57% टू 55% अराउंड. आणि पेपरमध्ये हार्डली एनिथिंग आहे. 15% आणि यार्नमध्ये 32%. ओके. यार्न म्हणजे कापड फक्त. कापड बनवणे. आणि बेडशीट्स आणि लिनेन म्हणजे टॉवेल बनवणे ॲक्चुअली एंड प्रॉडक्ट, आणि बेडशीट बनवणे आणि पिलो कव्हर बनवणे वगैरे, वगैरे. तर टोटल इन्कम याचं बघा, लास्ट कॉलम बघा, Q3 25 व्हर्सेस सेकंड कॉलम विच इज नॉट, नाही जाऊ द्या. Q3 टू Q3 कंपॅरिझन बघितली तरी चालेल. म्हणजे लास्ट बट वन कॉलम आणि फर्स्ट कॉलम. त्याच्यामध्ये टोटल इन्कम -5% झालं आहे. कारण टेक्सटाईल सेक्टर इज नॉट डुइंग वेल. त्याच्यामुळे शेअर हा खाली आहे. आणि जो शेअर खाली असतो तोच फोकस करायचा असतो टिपिकली, की तो वरती जाण्याची शक्यता जास्त असते. आणि खाली पडून झालेलं आहे त्याचं. गेले 1.5 वर्ष खालीच पडतो. टेक्सटाईल डाऊन असल्यामुळे. नेट प्रॉफिट -44% आहे याचा. आणि EPS पण -41% कमी झालेला आहे. ओके. आणि हा चेंज होईल. पुढच्या 2 वर्षामध्ये डेफिनेटली यू विल सी ऑल पॉझिटिव्ह. ओके. कंपनीला डेट आहे डेफिनेटली. ओके. कारण एक्सपान्शन चालू असतं कंपन्यांचं किंवा वर्किंग कॅपिटलसाठी घेतलेलं असतं. नॉट फॉर लाँग टर्म बट प्रत्येक वर्षी काहीतरी वर्किंग कॅपिटल लागतं ना, कारण तुम्ही क्रेडिटेबल माल विकता. त्यामुळे तुम्हाला रॉ मटेरियल घ्यायला पैसे लागतात. कारण कस्टमर तुमचे उशिरा पैसे देतो 3 महिन्यांनी वगैरे. तर गेले 5 वर्षाचा त्यांचा लेखाजोखा आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स ओके 345 कोटीवरनं 2025ला 366 कोटी होते फक्त. म्हणजे वाढ काही विशेष झालेली नाही आहे. 2022ला ट्रिमेंडस प्रॉफिट वाढला, डबल झाला, मोर दॅन दॅट. 815 कोटी झाला होता 2022ला. त्याच्यानंतर परत अर्धा झाला आणि परत त्याच्याहून कमी होत गेला आणि या 9 महिन्यामध्ये 274-75 कोटी प्रॉफिट आहे. ओके. कॅश प्रॉफिट पण आहे 500 कोटी. सो दॅट्स गुड. मार्जिनपर्यंत 4% वर आहे PBT. सॉरी, PAT इज अराउंड 4.5 or 5%. आता सगळे सॉल्व्हन्सी रेशोज, ऑपरेशनल रेशोज, करंट रेशो, ओके, हे काय बघायची जास्त जरूर नाही. जे एक्सपर्ट असतात ते बघतात. ओव्हरऑल आत्ता ROE यांचा किती आहे? तर ROE रिटर्न ऑन इक्विटी. ओके, रिटर्न ऑन इक्विटी इज टिपिकली आता थोडासा खालीच गेलेला असेल. 9 महिन्यामध्ये
सॉरी 7.8 झालेला आहे, जो गेल्या वर्षी होता 8%. ओके, आणि 21ला होता 10%. रिटर्न ऑन कॅपिटल इज अराउंड 10%, विच इज कॉन्स्टंट, मोर दॅन फिक्स्ड डिपॉझिट्स. यांचे काय प्रॉडक्ट्स दाखवलेत काय काय आहेत ते. पेपर पण बनवतात हे लोक. टेक्सटाईल्स इज मेन आणि पेपर इज हार्डली एनिथिंग. तशी एक कंपनी आहे ज्याचं नाव आहे ट्रायडंट इंडिया लिमिटेड, आणि ह्याचं जर तुम्ही ग्राफ बघितला तर आता हा शेअर पीक किती होता बाबा, समजा 33 होता, 33 वरनं आता तो 21 वर आलेला खाली. बॉटम वॉज 21. ओके, दिस इज व्हॉट इज बॉटम. 17 मार्चला, आणि त्याच्यानंतर आता परत कधी जाईल 32ला, तर डेफिनेटली जाऊ शकतो. मे बी इट विल टेक अनदर 1 इयर. पण 22 ते 32, ओके, यातला तुम्हाला ₹10 जो आहे, 50% प्रॉफिट तुम्हाला एका वर्षामध्ये मिळू शकतो, प्रोव्हायडेड यू कीप इट फॉर ॲटलीस्ट 1 इयर. ओके, 1 इयर 2 इयर्स. आणि सगळ्यात हा मायक्रो कॅप शेअर आहे हा, ज्याच्यामुळे आम्ही घेतला शेअर, कारण बऱ्याच लोकांना हे शेअर परवडतात, मोठे मोठे शेअर परवडतच नाहीत. ओके, जसं का PNG हायजीन म्हटला तर तो 18,000वर 9,000वर आला आहे, पण तो काही लोकांना परवडत नाही. ओके, 9,000 कोण इन्व्हेस्ट करणार? ते तुम्ही ₹2,000-3,000 डेफिनेटली इन्व्हेस्ट करू शकता, राईट? तर बघा, 22 ते पहिला याचा टार्गेट असू शकतं 47. त्याच्या आधीचं तुमचं 32च आहे, 32-34. ओके, आणि त्याच्यानंतर बेस हा परत गेला 2022च्या ते लेवलला, ऑब्व्हियसली इट विल गो. तुम्ही जर 5 वर्ष थांबला तर तुम्हाला 5 पैसे मिळू शकतात. 5 काय, 30 पैसे मिळू शकतात. मग 32 आता तुम्ही समजा घेतलं, 21ला घेतला तर 30, 3 टाइम्स पैसे मिळू शकतात. ओके, 64 वॉज हायेस्ट इन 2022. या 5 वर्षाचा चार्ट तुम्हाला दाखवला. 10 वर्षाचा चार्ट बघितला तुम्ही तर बघू काय दिसतंय. सेम, आय थिंक दॅट वॉज द हायेस्ट. 64 वॉज द हायेस्ट, आणि त्याच्या आधी हा शेअर मेअँडरिंग आहे ना, बिटवीन 6-7 वगैरे वगैरे, 16ला वगैरे. तर ज्या लोकांनी गेले 10 वर्ष शेअर ठेवलेला आहे, ओके, त्यांचे ₹6चे ₹60 झाले, ₹62 झाले, आणि त्यानंतर परत ₹24 झाले. त्यामुळे विकणं किती इम्पॉर्टंट आहे ह्याच्यावरून तुम्हाला कळेल. ओके, जेव्हा जेव्हा तुम्हाला असा काय म्हणायचं, शेअर 5 किंवा 10 होतो, तेव्हा तुम्ही विकायलाच पाहिजे. आणि जेव्हा तो परत खाली येतो, आता जवळजवळ 50%च्या खाली आलेला आहे, राईट? 23ला आलेला आहे, म्हणजे 1/3 लेवलला आलेला आहे. तर तेव्हा तो ऑब्व्हियसली अभ्यास करून घ्यायला पाहिजे, आणि का पडला आहे तुम्हाला माहिती पाहिजे, कारण बेसिकली याची प्रॉफिटेबिलिटी कमी झाली आहे. US एक्सपोर्ट थांबल्यामुळे, किंवा UAEमध्ये सुद्धा वॉर चालू आहे सध्या, त्यामुळे दुबई आणि गल्फमध्ये पण त्यांचं काही कापड जात नाही आहे, त्याच्यामुळे शेअर खाल्लेला आहे. पण हे दिस शॅल ऑल्सो पास. त्याच्यामुळे हे जेव्हा पास होईल, इराणचं युद्ध जेव्हा थांबेल किंवा त्यांचा परमनंट होईल, तेव्हा परत ही कंपनी ₹64 किंवा ₹72 जाऊ शकते. ट्रायडंट इंडिया लिमिटेड. हा जर तुम्हाला शेअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. आणि श्रीमंत मिळवण्याचा तुम्हाला मी मार्ग सांगतो, वेगवेगळे शेअर सांगतो तुम्हाला. प्रत्येकाच्या अफोर्डेबिलिटीप्रमाणे तुम्ही तो शेअर घेऊ शकता. एकदम 500, 1000 घेऊ नका. 100 घ्या आत्ता, अजून महिन्याने अजून 100 घेऊ शकता, अजून 1 महिन्याने अजून 100 घेऊ शकता. स्प्रेड आउट करा, फ्रॉग जम्प्स घ्या आणि सक्सेसफुल बना. ओके, थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.